जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण देहांत निरूपण पाहताना साधनेचं महत्त्व आणि साधना जोपर्यंत नरदेह आहे तोपर्यंतच केली पाहिजे याचं महत्त्व काल पाहिलं। समर्थ आपल्याला सांगतायत, ज्यानं आपलं संपूर्ण जीवन भगवत भजनाला अर्पण केलं त्यानंच आपल्या जीवनाचं सार्थक केलं। जे पेरलं जाईल तेच शेवटी उगवून येणार आहे। पूर्ण दिवसाचा विचार आपण करायला नको, चालू क्षण भगवंताच्या अनुसंधानात घालवणं गरजेचं आहे। जसं एक एक मिनिट मिळून तास बनतो, एक एक तास बनवून पूर्ण दिवस बनतो, तसंच प्रत्येक क्षण मिळून आपलं पूर्ण जीवन बनत असतं। माऊली जेव्हा हरिपाठाची सुरुवात करताना म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या, त्यावेळी पूर्ण आयुष्यभर ते साधनेत राहायला सुचवतात। हा अभंग आपण अतिशय विस्तृतपणे पाहिलेला आहे। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हा माऊलींचा उपदेश आहे। प्रत्येक क्षण मिळून जर जीवन बनत असेल तर आपण या क्षणी काय करत आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जो सजग आहे, सावध आहे, दक्ष आहे, अशा साधकाचं लक्ष आपल्या चित्तवृत्तींकडे असतं। विषयात तर त्या गुंतत नाहीयेत ना। वैषयिक चिंतन सुरू आहे की भगवंताचं सद्गुरूंचं चिंतन सुरू आहे, इकडं त्याचं बारकाईनं लक्ष असतं। समजा चिंतन भगवंताबद्दल सद्गुरूंबद्दल नसेल तर ते तो करतो, जाणीवपूर्वक विषयांकडे दुर्लक्ष करण्याचा अभ्यास करतो। विषयांकडे वृत्ती धावणार त्यात काही गुन्हा नाही, कारण अनंत जन्म आपण विषयांमध्येच लोळत आहोत। सद्गुरूसुद्धा हे जाणून असतात की मन निर्विषय पटकन होणार नाही, पण निर्विषय होण्याचे प्रयत्न किती प्रामाणिक आहेत हेही सद्गुरू पाहत असतात। समर्थ आपल्याला सांगतायत की सद्गुरूंवरती निष्ठा ठेवून जाणीवपूर्वक प्रयत्न करा, साधनेत राहण्याचे, अनुसंधानात राहण्याचे। असं जो करेल तो आपलं आयुष्य सार्थकी लावेल। अर्थातच देहबुद्धीचा ऱ्हास हा ठरलेलाच आहे। कालपर्यंत आपण या समासातील 23 ओव्या पाहिल्या। आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा। म्हणोनी साधूने आपले जीत असताच सार्थक केले, शरीर कारणी लागले धन्य त्याचे। ओवीची सुरुवात म्हणून अशी केलेली आहे, म्हणजेच अलीकडे केलेल्या उपदेशाला उद्देशून समर्थ म्हणतायत की असं साधूनं आपलं जीवन सार्थकी केलेलं असतं। त्यामुळे कालपर्यंत झालेल्या निरूपणाला काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। म्हणून साधूने आपले जीत असताच सार्थक केले। जिवंत असतानाच सार्थक केलं जातं हा मुद्दा कळणं अत्यंत आवश्यक आहे। पुष्कळ लोकांचे प्रयत्न असतात की अंतकाळ चांगला यावा। हा प्रयत्न काही वाईट नाही, पण अंतकाळ चांगला येण्यासाठी चांगल्या पद्धतीनं संपूर्ण आयुष्य जगावं लागतं, इकडे मात्र दुर्लक्ष होतं। मृत्यूनंतर अमुक गती मिळावी किंवा मृत्यूनंतर अमुक अवस्था मिळावी असेही भ्रम आपल्याला असतात। समर्थ हे सगळे भ्रम घालवतायत। ते म्हणतायत, जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत हा क्षण आपण अनुभवतो आहे, तोपर्यंत नामामध्ये राहणं, सद्गुरूंच्या बोधामध्ये राहणं, साधनेमध्ये राहणं गरजेचं आहे। जिवंतपणी जो सार्थक करेल त्याचंच पुढे सार्थक होईल। जिवंतपणीचा काळ जो वाया घालवील त्याचं सार्थक कदापि शक्य नाही। शरीर कारणी लागले धन्य त्याचे। हे शरीर खऱ्या अर्थानं कारणी लागणं आहे। कालच्याच निरूपणात आपण पाहिलं की सृष्टीमधील अनंत जीव त्यांचा त्यांचा प्रपंच त्यांच्या त्यांच्या परीनं करतच आहेत, पण आपण पहा त्याला अवास्तव महत्त्व देऊन ठेवलेलं आहे। म्हणजे प्रापंचिक सुबत्ता
जमीन जुमला, पैसा अडका, कीर्ती, मान, सन्मान हे जो जास्त मिळवेल त्याचं आयुष्य सार्थकी लागलं असा आपला समज होऊन बसलेला आहे. समाजातही आपल्याला हे चित्र दिसतं. ज्याच्या जवळ या गोष्टी असतात त्याला मान मिळालेला दिसतो. ज्याच्याजवळ हे तितक्या प्रमाणात नाही त्याला कमी मान मिळालेला दिसतो. समर्थांचा प्रपंचाला विरोध नाही, पैसे कमवण्याला विरोध नाही, व्यवहार करण्याला विरोध नाही. समर्थांनी एके ठिकाणी स्पष्टपणे असं सांगितलं आहे की आपण कीर्तिरूपानं मागं उरलं पाहिजे, काहीतरी कर्तृत्व गाजवून या पृथ्वीवरून गेलं पाहिजे. पण हा त्यांच्या उपदेशाचा केवळ एक भाग झाला. संपूर्ण दासबोधामध्ये त्यांनी मुख्यतः पारमार्थिक उपदेश केलेला आहे, त्याला दुर्लक्षितच केलं जातं. असं करून कसं चालेल? खरी सार्थकता कशात आहे समर्थ सांगतायत पहा. जीत असताच सार्थक केले. सार्थकता आपण आत्तापर्यंत निरूपणात पाहिली आहे. जर खऱ्या अर्थानं देहांत झाला, देहबुद्धीचा नाश झाला, मी कोण हे आपल्याला जर कळून आलं, स्वरूप सुख जर मिळालं, तर ती जीवनाची सार्थकता आहे. मग अशी सार्थकता प्राप्त करण्याचा मार्ग अर्थातच दृश्याच्या विरुद्ध दिशेचा आहे. लक्ष जे आहे त्याला अलक्ष केल्याशिवाय अलक्ष असलेला परमात्मा लक्ष होणार नाही. ही परमार्थ साधनेतील वस्तुस्थिती आहे. हे करण्यासाठी जो जन्म घालवतो त्याचं शरीर कारणी लागतं. याचा अर्थ आपली कर्तव्ये सोडून देऊन परमार्थ साधना करायची असा मुळीच नाही. प्रत्येक कर्मात राहत असताना आपल्याला नामाचं अनुसंधान ठेवता येतं. साधी गोष्ट आहे, आपण बाजारात चाललो आहे. चालत जाताना जसं आपल्याला नाम घेता येतं तसंच मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे आत्मा आहे याचंही अनुसंधान आपल्याला दिवसभर ठेवता येतं. तसा प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. जो प्रयत्न करेल त्याला आपल्या देहाकडे, आपल्या चित्तवृत्तींकडे, आपल्या मनाकडे साक्षी भावानं पाहता येईल. असं साक्षी भावानं पाहता आलं की आपल्यातील आणि त्यांच्यातील परकेपण दिसून येईल. आत्ता कसं झालेलं आहे, आपण देहाशी, मनाशी, चित्ताशी समरसून गेलेलो आहे. दूधही आहे, त्याच्यामध्ये केशरही आहे, साखरही आहे, सर्व काही मिश्रण आहे. असं एकत्रितपणे आपण उपभोगत आहे. प्रत्येक वस्तू त्यातील वेगळी वेगळी काढली की त्याचं वेगळं अस्तित्व दिसून येतं. मग साखर दुधाहून वेगळी आहे, केशर दुधाहून वेगळा आहे हे आपल्याला कळून येतं. आपल्यामध्ये हा भाव येण्यासाठी आपणच आपल्याला अलिप्तपणानं पाहिलं पाहिजे. नामाच्या आधारानं, ध्यानाच्या आधारानं हे साक्षीत्व जीवनामध्ये उतरवता येतं. हा सततचा करायचा अभ्यास आहे. पतंजली योगसूत्रामध्ये म्हणतात, सतो दीर्घकाल निरंतर. दीर्घकाळ आणि निरंतर करण्याचा हा नामाचा किंवा ध्यानाचा अभ्यास आहे. एकदा सद्गुरूंकडून ऐकलं की काम झालं असं नाही. सद्गुरू उंगली निर्देश करतील. मार्गावरून शिष्यालाच चालावं लागतं. जो चालत राहील त्यानं त्याचं जीवन सार्थकी लावलं. साधू असं करतात असं समर्थ म्हणतायत. म्हणून साधूने आपले जीत असताच सार्थक केले, शरीर कारणी लागले धन्य त्याचे. पुढे ते म्हणतात, का जे जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त न वाटे जनाला मंदबुद्धीस्तव. आपले समज असतात की मरण चांगलं आलं किंवा वाईट आलं, देहाचे हाल झाले किंवा नाही झाले याच्यावरून आपण जीव कसा आहे ते ठरवतो. अशा पद्धतीचे समज अगदी आजही पारमार्थिक लोकांमध्येही प्रचलित आहेत. पुष्कळ लोकांच्या बोलण्यात येतं पहा, त्यांना चांगलं मरण आलं, शांतपणे ते गेले. समर्थ या सगळ्या समजांवरती बोळा फिरवतायत. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे, जीवन संपूर्ण कशा पद्धतीनं व्यतीत केलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. त्यातूनच वासना निर्माण झालेल्या आहेत
आणि त्या योगेच आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होणार आहे. सार्थकता जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत साधून घेतली पाहिजे, त्या वाटेनं चाललं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर पारमार्थिक साधन जीवनात जितकं घडेल तितकं महत्त्वाचं आहे. तो मरताना कसा मेला हे महत्त्वाचं नसून जिवंत असताना त्यानं नामाला किती आयुष्य वाहिलं हे महत्त्वाचं आहे. समर्थ म्हणतायत, जो जीवनमुक्त असतो त्याचं शरीर कुठे का पडेना, त्याला धन्यता प्राप्त झालेलीच असते आणि अर्थातच ती जिवंतपणीच झालेली असते. आपल्या गैरसमजुतींमुळे आपल्याला वाटतं की हे काही बरोबर घडलं नाही, त्याच्या देहाचे अंत्यसंस्कार झाले नाहीत किंवा झाले. जे काही असेल ते आपले समज आहेत, आपली मंदबुद्धी आहे असं समर्थ म्हणतात. साधूचा देह हितपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त न वाटे आपल्या मंदबुद्धीमुळे, हे प्रशस्त न वाटे जनाला मंदबुद्धीस्तव. महत्त्व मरण कसं येतं यापेक्षा जीवन कसं घालवलं पाहिजे याला आहे, ही गोष्ट समर्थ आपल्या अंतःकरणावरती ठसवतायत. या सगळ्यात दोन गोष्टी स्पष्ट होतात. अर्थातच एक म्हणजे मरण कोणालाही चुकलेलं नाही, तर मग त्याबद्दल विचार का करावा, म्हणजे कसं येईल याबद्दल का विचार करावा. त्याचं स्मरण ठेवावं की ते कधीही येऊ शकेल. आणि त्या स्मरणामुळं दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की आपला चालू क्षण आपल्याला अनुसंधानात घालवता येतो. मग मरणावरती तर आपली सत्ता नाही. चालू क्षणी अनुसंधान ठेवणं, नामात राहणं हे तरी आपल्याला निश्चित शक्य आहे. शक्य नसतं तर ते श्री महाराजांनी किंवा समर्थांनी सांगितलंच नसतं. तर जे शक्य आहे ते करावं. परीक्षेच्या बाबतीत नाही का, प्रश्नपत्रिका कशी येणार हे विद्यार्थ्याला माहीत नसतं. त्यावरती त्याचा जोर नाही, काहीही ताबा नाही. विद्यार्थ्याच्या हातात अभ्यास नीट करणं एवढंच आहे. ते त्यानं करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तसं परमार्थ मार्गामध्ये जोपर्यंत श्वास देहात सुरू आहेत तोपर्यंत, जसं कबीर म्हणतात तसं, सीताराम कहोजी मनमो जब लग श्वास चला तनमो, हे करणं आपलं कर्तव्य आहे, हे आपलं काम आहे. ते चोख जो करेल त्याचं जीवन सार्थकी लागेल. जे हातात नाही त्या गोष्टींना महत्त्व देऊन काय उपयोग. अंतकाळ कसा येईल, अंतकाळ चांगला आला की वाईट आला, देह पडला की त्याला चांगले संस्कार मिळाले, जंगलात पडला की कुत्र्यांनी खाल्ला, याला काहीही महत्त्व नसून आयुष्य साधनेत घालवलं की नाही याला महत्त्व आहे. अंत बरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन, परी बापुडे अज्ञान नेणती वर्म. वर्म काही केल्या लोकांना कळत नाही. नको त्या गोष्टींचाच लोक त्रास करून घेतात असं समर्थ म्हणतायत. अंत बरा झाला नाही या विचारानं लोक दुःखी होतात. समर्थ म्हणतायत, या बिचाऱ्या अडाणी लोकांना रहस्य कळत नाही. आता रहस्य समर्थ आपल्याला सांगतायत म्हणून आपल्याला कळतंय. याचा अर्थ काय? सत्संगतीलाच महत्त्व आहे. त्या सत्संगतीमध्ये श्रवण घडणं यासारखं भाग्य नाही. त्या श्रवणातूनच आपले समज गैरसमज दूर होतात. व्यवस्थित मार्गावरती आपण राहतो आणि मग आपल्या उपासनेला एक प्रकारचं बळ प्राप्त होतं. जो जन्मलाच नाही ठाईचा, त्यास मृत्यू येईल कैचा, विवेक बळे जन्ममृत्याचा, घोट भरिला जेणे. साधू पुरुष किंवा ज्ञानी महात्मा कसं जगतो किंवा कशा भूमिकेवर असतो ते समर्थ आपल्याला सांगतायत. तो या भूमिकेवरच असत नाही की आपण देह आहे. अहो, देहाला जन्म आहे. जो आत्मा आहे त्याला जन्म नाहीच आहे. मृत्यूच त्याला नाही तर जन्म कुठून असणार? जन्म मृत्यूच्या द्वंद्वा पलीकडे आत्मस्वरूप आहे. पण हे आपलं ज्ञान पुस्तकी झालं, ऐकीव झालं. अगदी भाग्य असेल तर गुरुप्रचिती म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून आपण हे ऐकू, पण आपली आत्मप्रचिती असत नाही. साधूच्या बाबतीत मात्र तसं नाही. त्याची आत्मप्रचिती असल्यामुळं तो त्या भूमिकेवरच असतो की जो जन्मलाच नाही ठाईचा, त्यास मृत्यू येईल कैचा.
त्यानं जीवनभर काय केलेलं असतं? समर्थ म्हणतायत, विवेक बळे जन्ममृत्याचा घोट भरिला जेणे. विवेकाचा हात धरून आपल्या आत्मस्वरूपाचा तो निश्चय करतो आणि त्या ज्ञानामध्ये स्थिर राहतो. याला समर्थ जन्ममृत्यूचा घोट घेणं म्हणतात. विवेक बळे जन्ममृत्याचा घोट भरिला जेणे. आपल्या वासनेमुळं जन्ममरण आपल्या पाठीशी लागलेलं आहे. जिथे भगवंताचा वास नाही ती वासना. मी देह हीच वासना आहे खरं म्हणजे. मी आत्मा असताना आपण या वासनेच्या आहारी गेलो. पर्यायानं आपल्या इच्छा वासना यांनी आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रात ढकलून दिलेला आहे. प्रत्येक जन्माबरोबर आपण म्हणजे देहच हा भाव घेऊन आपण वर्तन करतो. त्याचा परिणाम याच भावामध्ये होऊन पुन्हा त्याच भावात जन्म होतो. हे चक्र सद्गुरू कृपेनं तुटतं, पण त्यासाठी सद्गुरू हातात विवेकाचं शस्त्र देतात. आता शस्त्र दिल्यानंतर ते वापरणं शिष्याचं काम आहे. विवेकाच्या गोष्टी सद्गुरूंकडून ऐकायच्या आणि पुन्हा विषयासक्त जीवन जगायचं हे काही शिष्याचं लक्षण नाही. ऐक सत्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण. ते त्यांच्या वचनामधून विवेक आपल्यामध्ये ओततात. तो आपल्यात घेता आला पाहिजे. आपण कोण आहे याचं ज्ञान ते आपल्याला देतात. आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य वस्तू विवेक ते आपल्याला सांगतात. नित्य जे परब्रह्मतत्व आहे तेच तू आहेस आणि बाकी सगळं आसार आहे हा विवेक विचार आहे. आता हा त्यांनी हातात दिल्यानंतर त्याचा वापर करून शिष्यानं मार्ग चालला पाहिजे. असं जो चालतो तो जन्ममृत्यूचा घोट घेतो. कारण तो मी देह या भावातून बाहेर येऊन मी आत्मा या भावामध्ये स्थिर होतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ सांगतात. त्याच्या बाबतीत ते घडून येतं आणि म्हणून जन्ममृत्यूचा घोट घेतला जातो. आता त्याचा देह राहील, पण तो त्या देहामध्ये नाही. त्या देहाशी तो आसक्त नाही. त्या देहाला आजारपण येईल, त्या देहाला मरणही येईल, त्या देहाचा जन्मही झालेला असेल, पण तो स्वतः मात्र या सर्वातून वेगळा असेल. या गोष्टीला समर्थ अतिशय सुंदर शब्द वापरतात. स्वरूपानुसंधान बळे. पुढची ओवी पहा. स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे, तयाचा पार न कळे ब्रह्मादिकासी. ही जी अवस्था आहे ना, ही खरं म्हणजे सद्गुरू कृपेने येते. ज्यानं ती भोगली तोच या अवस्थेबद्दल जाणतो. ब्रह्मादिकांनाही ते माहीत नाही असं समर्थ म्हणतायत. 4 वेद असतील, 6 शास्त्रे असतील, 18 पुराणे असतील किंवा ब्रह्मादिक देवता असतील, सद्गुरूंचं महात्म्य कुणालाही वर्णन करता येणार नाही. हे जो सद्गुरूपदिष्ट साधनेने अनुभवेल तोच जाणू शकेल. इतरांना ते कळणार नाही. स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे. आधी सद्गुरू स्वरूप म्हणजे काय ते सांगतील आणि स्वरूपानुसंधानही देतील. त्या अनुसंधानाच्या अभ्यासानं त्याचं बळ शिष्यामध्ये प्रगट होतं. या बळानं समर्थ म्हणतायत मायाच नाहीशी होते. माया म्हणजे द्वैत. आपण स्वतः आत्मरूप असून परब्रह्मस्वरूप असून आपण जीव आहोत हे जे खोटं पांघरूण आपण घेतलेलं आहे ती माया आहे. हेच मायेचं पांघरूण नष्ट होतं. मग ही जी स्वरूप स्थिती आहे, आत्मस्थिती आहे, ब्रह्मस्थिती आहे, त्याबद्दलचा पार ब्रह्मादिकांनाही लागत नाही असं समर्थ म्हणतायत. आता यापुढे समर्थांनी अशाच पद्धतीनं उपदेश केलेला आहे की जो स्वतःचं सार्थक आपण जिवंत असतानाच करून घेतो तोच खरा धन्य. साधू असाच असतो आणि याच मार्गानं आपण गेलं पाहिजे. तर आपल्या पदरात धन्यता पडेल. तर खऱ्या अर्थानं देह असतानाच देहांत घडून येईल. असा साधू नक्की कशा अवस्थेमध्ये असतो याचं वर्णन पुढे समर्थांनी केलेलं आहे. तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया.
आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.